प्रकृती चांगली व्हावी। तर तमिळनाडूमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचलेले आहेत। रामेश्वरम ते मंडपम पुलाला समांतर पूल हा बांधला जातोय। पंबन पुलाचं लोकार्पण जे आहे ते मोदींच्या हस्ते होणार आहे। 2019 मध्ये मोदींच्याच हस्ते याचा शुभारंभ झालेला होता। पायाभरणी जी आहे ती झालेली होती, तेव्हापासून या पुलाच्या कामाला सुरुवात झालेली होती। या पंबन पुलाचं आता उद्घाटन मोदींच्या हस्ते होत आहे। देशातला हा पहिला असा एकमेव पूल आहे। रेल्वे वाहतुकीसाठी पंबन पुलाची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली आहे। जुन्या रामेश्वरम ते मंडपम पुलाला समांतर असा हा पूल आहे। पंतप्रधानांच्या हस्ते पंबन पुलाचं उद्घाटन हे झालेलं आहे। हा पूल नेमका कसा आहे तर हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज अशी ओळख म्हणून नावारूपाला आलेला आहे। आणि हा पूल जो आहे तो जवळपास 2 किलोमीटर लांब इतका आहे। 2019 मध्ये कोनशिला ठेवण्यात आली आणि आता याचं उद्घाटन जे आहे ते मोदींच्या हस्ते होत आहे। पूर्णपणे उघडला जाईल हा पूल। डिसेंबर 2022 पासून पंबन पुलावरील रेल्वे वाहतूक जी आहे ती बंद होती। देशामधला पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल। व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाखालून जहाजांची ये जा जी आहे ती होणार आहे। पुलाची लांबी जवळपास 2.7 किलोमीटर इतकी आहे। पुलाचा निर्मिती खर्च 550 कोटी रुपये इतका आलेला आहे। मोदींकडून कोनशिला 2019 मध्ये ठेवण्यात आलेली होती आणि आता त्याचं उद्घाटन होत आहे। आज रामनवमी आहे आणि आजच्या दिवसाचा मुहूर्त साधत या पंबन पुलाचं उद्घाटन जे आहे ते केलं जात आहे। हिरवा झेंडा जो आहे तो मोदींकडून दाखवण्यात आलेला आहे। देशामधला पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल असं म्हणत हा पूल जो आहे तो नावारूपाला आलेला आहे। पंबन पुलाचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। हा ब्रिज जो आहे तो 5 मिनिटांमध्ये उघडला जाईल। व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाखालून जहाजांची ये जा जी आहे ती होणार आहे। 5 मिनिटांमध्ये हा पूल जो आहे तो उघडला जाईल। आगामी काळामधली गरज वाहतुकीची लक्षात घेता या पुलाची बांधणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। हा पूल जवळपास 2.07 किलोमीटर इतका लांब आहे।